हॅलो नमस्कार, मी शिवानी नाईक म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पी. इट्स मजाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मोबाईल म्हणजे अगदी पहिल्यांदा जसा मूवी थिएटरला जाऊन आता फिल्म बघायची आहे आणि ती आवडलेली वगैरे म्हणशील तर दे धक्का बघितली होती मी, शिवाजीराजे भोसले बघितली होती, आईबाबांनी ती दाखवलेली फिल्म. जे मला प्रॉपर आठवत आहे, म्हणजे मी कशी थिएटरला गेले आणि मग ते रांगेत बाबांनी उभं केलेलं वगैरे सगळं. मी नाही, कझन सोबत दर आठवड्याला कोणी कोणाच्या घरी राहायला गेल्यानंतर जे काही रात्री आम्ही फिरायला जायचो, पण नाईट आउट माझ्या मित्रांसोबत नाही झाले खरं तर, कारण घरातच आम्ही एवढे कझन्स म्हणजे एवढे एकाच वयाचे होतो, त्यामुळे आम्हाला खरं तर मित्रांची खूप गरज नाही पडली. एकदा मी ना काहीतरी मला आठवत नाहीये मी काय बनवलेलं, मला काहीतरी गाळायचं होतं आणि ते मी सगळं बनवलं आणि मला ते फायनली गाळायचं होतं, तर मी ते प्लास्टिक उकळतं तेल मला गाळायचं होतं, तर ते उकळतं तेल थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर आईने मला सांगितलं की तू आता जा आणि ते तेल थोडंसं गाळून घे. तर मी आईला एकदा बघितलेलं की ते आई गाळणीत गाळत होती, पण ती गाळणी स्टीलची होती की प्लास्टिकची होती मला माहीत नाही. आणि मला असं झालं की चहा पण आपण नॉर्मल गाळणीत गाळतो, मग तेल पण गाळलं पाहिजे, तर ते सगळंच ती प्लास्टिकची गाळणी त्याचं सगळं विचित्र अवतार झालं होतं. आणि मला तेव्हा असं झालं की माझ्याकडनं काहीतरी घडलंय, मी हे का केलं, आणि आई तर असंच गाळते ना. पण नंतर मी ते कसं तरी ठेवलं आणि मी अर्धा एक तास काहीच बोलले नाही. आणि त्यानंतर मग आईचं झालं की अगं ते स्टीलच्या गाळणीत आपण गाळतो तेव्हा तेलाला काही होत नाही, तू उकळतं तेल जर का प्लास्टिक तसं फसलेला पदार्थ नाहीये, पण ही किचन मधली गोष्ट फसली आहे, त्यानंतर लक्षात ठेवलंय. ते बदलतात म्हणजे खरं सांगायचं तर, पण कामाच्या बाबतीतले खूप सारे खूप ज्यांचं काम आवडलंय ना अशात, तर ती लोक असं यार हिच्यासोबत काम करता आलं पाहिजे असं आहे. कॉलेजमध्ये यायचे, पण ते माझ्यापर्यंत यायचे आणि पण नंतर माझ्याकडनं गायब पण व्हायचे. म्हणजे माझी मोठी बहीण असू देत किंवा जवळचे मित्र वगैरे असतात ना, जे आम्ही तू टेन्शन नको घेऊ आले, तर ते यायचे पण ते काय एवढं पुढे व्हायचं नाही, त्याचं ते लगेच गायब होऊन जायचे, पण यायचे. 11वीत किंवा हो 11वी-12वीत आले असतील, आठवतं तेव्हापासून. म्हणजे ते असतं ना की दर महिन्याला एक डोस द्यावा लागतो जो इम्पॉर्टंटच असतो प्रत्येकासाठी, ते सगळं झालंय. दर महिन्याला एकदा फटका खाल्लाच आहे, म्हणजे आत्तापर्यंत खाल्लेत फटके. की आत्ताही आई जेव्हा येते ना तेव्हा घर वगैरे बघून जेव्हा जाते की हे अस्ताव्यस्त पडलंय, किंवा ठीक आहे मान्य आहे की तुझं बिझी काहीतरी रुटीन आहे आणि तू सकाळी जाते ते रात्री घरी येते, पण तरीही नीट राहिलं पाहिजे, त्याचा ओरडा मी अजूनही खाल्लाय. पण फटका म्हणशील तर 10वी पर्यंत व्यवस्थित मी दर महिन्याला मार खाल्लाय. माझा पहिला फोन ना म्हणजे आपल्याकडे असं असतं बघ की आपण जेव्हा नवीन एखादा फोन घेतो तेव्हा आई बाबा मोठ्या दादांचे ताईंचे आपल्याला फोन देत असतात, हे प्रत्येकाकडेच, हे काही नवीन नाहीये. सो माझ्यासाठी माझा पहिला फोन हा ताईचा होता, म्हणजे ताईने घेतलेला फोन हा माझ्याकडे, चला आता हा आधी वापर आणि मग बघू तुला वापरता आला तर आपण नवीन घेऊ. हे का असतं आय डोंट नो. वापरता आला तर आपण कुठलाही फोन नवीन छानच वापरतो, पण तरी तो स्पेशल होता. व्हाईट कलरचा होता एक, आय थिंक मला आता कंपनी नाही आठवते, ती नोकियाचा वगैरे, तो एक छान पण स्क्रीन टचवाला होता. ताईला जेव्हा फर्स्ट फोन घेतला तेव्हा तो बटनवाला होता, पण माझ्याकडे स्क्रीन टचवाला फोन होता. नाही, आय एम लकी. देवाच्या कृपेने नाही, खरंच नाही. आता ही पहिली सिरियल आहे, सो हे एक स्वप्न होतं ना की आपली मुलगी जेव्हा काम करते त्यानंतर ती जेव्हा मोठ्या पडद्यावर जाईल किंवा अजून आता पुढे फिल्म करेल, वेब सिरीज करेल काही, पण थिएटरला जेव्हा मी पहिल्यांदा उभी राहिले आणि जेव्हा मग मी खूप साऱ्या एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक घ्यायला लागले आणि मग ती तर प्राऊड मुवमेंट होतीच, पण आत्ता जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हाची एक प्राऊड मुवमेंट होती खरंच. म्हणजे तेव्हा त्यांना खूपच छान वाटलं की जे काही आपली मुलगी आत्तापर्यंत करत होती
तर त्यात ती एक पाऊल पुढे चालते, म्हणजे ती कुठेतरी मागे कमी नाही पडत आहे. सो येस, प्राऊड मुवमेंट ती होती जेव्हा आप्पीचा आय थिंक पहिला प्रोमो पडला होता. एकांकिका स्पर्धेमध्ये खूप व्हायचं, म्हणजे आता तर महाराष्ट्र ओळखतो, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण लोक ओळखतात, अगदी विदेशात सुद्धा आप्पी आमची कलेक्टर ही मालिका बघितली जाते. पण विशेषतः मला सांगायचं की मी जेव्हा थिएटर करत होते तर एका एकांकिकेच्या प्रयोगानंतर तब्बल 3-3.5-4 तास एक आजोबा थिएटरमध्ये बसून होते फक्त माझी वाट बघत, आणि त्यांनी मला 501 रुपये खाऊ दिला होता. पण त्यांना मी कुठेतरी दिसत नव्हते आणि त्यांचं असं वय होतं की त्यांना उठून खूप चालताही येत नव्हतं. सो ते एका ठिकाणी बसले, त्यांनी तिथे खूपदा चक्रा मारल्या हळूहळू चालून. पण आम्ही नेमकं प्रयोगानंतर जेवायला गेलो तोपर्यंत ते थांबले आणि त्यांना माहिती होतं की ही मुलगी येणार, ती कुठेतरी दिसणार मला आणि मी तिला खाऊ देईल. आणि त्यानंतर मी थिएटरमध्ये दुसऱ्या एकांकिका बघायला आले आणि त्यांनी ओळखलं की हीच ती मुलगी, आणि त्यांनी मला विचारलं, म्हटलं अगं बाई मी किती वेळची वाट बघतोय तुझी, हे तुला खाऊ, तू खूप छान काम केलंस. सो ते एक स्पेशल होतं माझ्यासाठी. ते आजोबा खूप वेळ थांबले होते. थँक्यू सो मच. हे सगळं होतं माझं माय फर्स्ट सेगमेंट. सो हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.